नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 2.2 मधील 7व्या क्रमांकाचा प्रश्न सोडवणार आहोत। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या पुढील प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा। तर आजचा प्रश्न आहे वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0। तर हे वर्ग समीकरण सोडवून त्याची येणारी मुळे आपल्याला शोधायची आहेत। त्यासाठी उत्तरामध्ये काय करायचं आहे की हे वर्ग समीकरण जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे। वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0। तर आपल्याला इथे अवयव शोधायचे आहेत। तर अवयव शोधण्यासाठी काय करायचं आहे, पहिल्या पदाचा सहगुणक आणि तिसरा स्थिर पद यांचा गुणाकार ते आपण इथे बाजूला लिहून घेऊयात। वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2। तर आता पहा यांचा गुणाकार काय येईल, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 ह्यांचा गुणाकार आला 2 गुणिले हे 5 आहेत। मग आता 2 पंचेन 10। तर आपल्याला 10चे अवयव शोधायचे आहेत। तर 10च्या अवयवांची पहिली जोडी येते 10 एके 10 म्हणून 10 आणि 1। दुसरी जोडी आहे 5 दुणे 10 म्हणून 5 आणि 2। तर मग ह्या जोडीपैकी निवड कोणत्या जोडीची करायची, तर त्यासाठी पहा तिसऱ्या पदाचं चिन्ह आहे जे आहे बेरीज, म्हणजे ह्या अवयवांच्या जोडीची बेरीज करायची। पण ती बेरीज किती आली पाहिजे, तर त्यासाठी दुसऱ्या पदाचा सहगुणक पहा तो आहे 7। तर 5 आणि 2 ह्या जोडीची बेरीज 7 येते म्हणून त्या जोडीची निवड करायची आहे। पण आता मग त्यांना चिन्ह कोणतं द्यायचं आहे, तर दुसऱ्या पदाचं चिन्ह पहा जे आहे अधिक। तर ह्या दोघांची बेरीज ही अधिक 7 यायला हवी, म्हणजेच ह्या दोन्ही संख्यांना जर आपण अधिकचं चिन्ह देऊ तरच यांची बेरीज ही अधिक 7 येईल। तर आता ही जी आपल्याला जोडी मिळालेली आहे ती आपण समीकरणात भरून घेऊयात। म्हणून वर्गमुळात 2x वर्ग अधिक 5x हा आहे आपला पहिला अवयव अधिक 2x हा आहे दुसरा अवयव अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0। तर अशा पद्धतीने इथे आपल्याला ह्या दोन जोड्या मिळालेल्या आहेत। ह्या जोड्यांमधून आता सामायिक अवयव बाहेर काढूयात। तर पहिल्या जोडीतून आपल्याला फक्त x हा सामायिक अवयव बाहेर काढता येईल, म्हणून x कंसात वर्गमुळात 2x वर्गला x ने भाग दिला राहिले वर्गमुळात 2x अधिक 5x ला x ने भाग दिला राहिले अधिक 5 कंस पूर्ण। आता दुसऱ्या जोडीत पहा प्रथम दर्शनी ह्यातून कोणताही सामायिक अवयव बाहेर निघत नाही। मात्र जर आपण असा विचार केला की जर वर्गमुळात 2 हा सामायिक अवयव बाहेर काढला तर आपण ह्या दोन्ही पदांना भाग देऊ शकतो, म्हणून इथे आपण अधिक वर्गमुळात 2 हा सामायिक अवयव बाहेर काढूयात। तर 2x ला वर्गमुळात 2 ने भाग दिल्यावर राहिले वर्गमुळात 2x अधिक 5 वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 ने भाग दिल्यानंतर राहिले फक्त 5 कंस पूर्ण बरोबर 0। आता हे जे दोन समान कंस आलेले आहेत त्यांना आपण एकत्र करूयात। म्हणून कंसात वर्गमुळात 2x अधिक 5 कंस पूर्ण। आता कंसाच्या बाहेर जी दोन्ही पद आहेत त्यांना आपण एकत्र करूयात। कंसात x अधिक वर्गमुळात 2 कंस पूर्ण बरोबर 0। दोन कंसांचा गुणाकार हा 0 येत असेल याचा अर्थ त्यापैकी कोणताही एक कंस हा 0 असू शकतो, म्हणून वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0 किंवा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0। म्हणून आता हे जे अधिक 5 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, वजा 5 होतील। वर्गमुळात 2x बरोबर वजा 5 किंवा इथे हे अधिक वर्गमुळात 2 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, वजा वर्गमुळात 2 होतील। म्हणून x बरोबर वजा वर्गमुळात 2। आता पुढच्या पायरीत काय करूयात, हे जे वर्गमुळात 2x आहेत म्हणजे वर्गमुळात 2x ह्याचा गुणाकार आहे। तर हे वर्गमुळात 2 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते होतील भागिले वर्गमुळात 2। म्हणून x बरोबर वजा 5 छेद वर्गमुळात 2 किंवा
इथे मात्र हे जसंच्या तसं पुढे आणायचं आहे, कारण की आपल्याला इथे एक्सची किंमत अगोदरच मिळालेली आहे, एक्स बरोबर वजा वर्गमुळात 2. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या एक्सच्या 2 किमती मिळाल्या. ह्याच किमती वर्गसमीकरणाची मुळे आहेत. म्हणून दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे वजा 5/वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2 आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या सराव संचामधील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत. त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही त्यावर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता. आता तुम्हाला सराव करण्यासाठी एक प्रश्न विचारत आहे. तो सोडवून त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे. तर प्रश्न आहे, वर्गमुळात 3x वर्ग अधिक 7x अधिक 4 वर्गमुळात 3 बरोबर 0. तर हा प्रश्न सोडवा आणि त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा. लक्षात ठेवा, गणित विषय सोपा बनवायचा असेल तर जास्तीत जास्त सराव करण्यावर भर देणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.